नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्हं, जे प्रत्येकाच्या घरात अगदी आवर्जून बनवलं जातं. आपण अशा प्रकारे जर हा पल्प एका हवाबंद डब्यामध्ये बनवून ठेवला ना, हा फ्रीजमध्ये 1 ते दीड महिना अगदी सहज राहतं. आणि कोणी अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला असं काही थंडगार प्यावंसं वाटलं ना, तर अगदी मिनिटामध्ये हा कैरीचं पन्हं तयार होतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक आणि शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. हे अशा प्रकारे अगदी आपण सहज 1 मिनिटात कैरीचं पन्हं तयार करू शकतो. हे शरीरालाही खूप अगदी आरोग्यदायीसुद्धा आहे आणि अगदी थंडावा देणारं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतल्या आहेत. त्या आता आपण कुकरला शिटी करून घेऊया. कुकरमध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि 2 या कैऱ्या ठेवून आपण ह्याच्या आता 2 शिट्या करायच्या. आपली कैरी शिजून झाली आहे. 2 शिट्या केल्यात. आता आपण ना ह्याचा गर काढून घेऊया. थोडं गरम आहे. इथे आपला 1 वाटी एवढा गर तयार झाला आहे. आता ह्यात आपण 1 वाटी गर आहे ते पाऊण वाटी जवळ आपण गूळ घेऊया. पाऊण वाटी गूळ घालते. जर कैरी आंबट असेल तर जास्त गूळ घातला तरी चालेल आणि तुम्हाला गुळाऐवजी साखर घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता. हे सगळं मिक्स करून घेऊया. ह्यात थोडं मी काळं मीठ घालते, चवीनुसार मीठ. थोडी वेलची घालते. आता हे आपण सगळं एका मिक्सरमध्ये आपण एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे सगळं आपण मिक्सरला हे मिश्रण लावून घेतलं आहे आणि आपलं कैरीचं पन्हं रेडी आहे. इथे मी काळं गूळ वापरला आहे म्हणून त्याचा कलर असा चेंज झाला आहे. तुम्हाला असेल तर तुम्ही सफेद गूळही वापरू शकता. आता आपण हा पल्प आहे ना एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. आता हा पल्प मी ह्या भांड्यामध्ये ठेवून देते. अशा प्रकारे आपलं कैरीचं पन्हं रेडी आहे. तुम्ही हा डबा असा फ्रीजमध्ये 1 ते दीड महिने सहज टिकू शकतो हा पल्प. आणि जेव्हा तुम्हाला कैरीचं पन्हं बनवायचं असेल तुम्ही एका ग्लासामध्ये हे 2 चमचे पल्प घेऊन तुम्ही कैरीचं पन्हं अगदी लगेच बनवू शकता. आता मी तुम्हाला दाखवते की कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते. इथे मी एक काचेचा ग्लास घेतला आहे. त्यात मी 2 आईस क्यूब्स घालते. बर्फ नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हा आपला पल्प घालते 2 चमचे. आणि थंड पाणी घालते जेवढं हवं तेवढं. मिक्स करायचं.
मस्त थंडगार असं कैरीचं पन्हं रेडी आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.